हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये गोष्ट नव्हे तर हकीकत सांगितलेली आहे आणि खोटी नव्हे तर खरी आहे. या सिरीजमध्ये मी हा तिसरा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला बाकीचे 2 व्हिडिओ बघत असेल तर माझ्या प्रोफाईलला तुम्ही विजिट करू शकता. व्हिडिओला मी स्टार्ट करत आहे. एका शहरामध्ये ना एक मुलगी राहत होती. ती सुंदर होती, शिकलेली वगैरे, मस्तपैकी सगळं टापटेप होता. ओके. आणि तिचं लग्नाचं वेळ झालेलं होतं. तिला आता तळे यायला सुरू झालेली होती आणि तिचे बाबा वारलेले. त्यावेळेस आईला आता ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला माहीत असेल की एखाद्या मुलीचे जर वडील वारले तर तिला येणारी स्थळे हे चोहीकडनं येतात, पटपट पटपट पटपट. फक्त मुलगा दिसला की अरे ती पोरगी मोकळी, तिथे तिचं लग्न नाही झालेलं, चला पाठवा त्यांच्याकडे असतं. ह्या सिच्युएशन झालेली असते एका मुलीच्या घरी. ठीक आहे, ती सिच्युएशन त्या मुलीची होती. आता वेगवेगळी म्हणजे बिझनेसवाली जी असतात ना ती स्थळे यायची, शेतीवाली यायची, चांगले घरदार चांगलं असलेलं यायची स्थळे त्या मुलीला. ओके. पण त्या मुलीने नंतर विचार केला की तिने डायरेक्टली तिच्या आईला सांगितलं की आई, मला मुलगा बघताना एक असा मुलगा बघ की ज्याच्याकडे काही नसले तरी चालेल, फक्त त्याच्या हातामध्ये ना कमवायचे बळ असायला पाहिजे, त्याच्यामध्ये ही हिंमत असायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर की मी आज उठून कामाला जाणार आणि पैसे कमवून आणणार, ही त्याची थिंकिंग असायला हवी, असं मी आईला सांगितलं. कारण कसं आहे ना, आई मोठं घर असलं तर त्यात जर सुख नसेल किंवा तो जर कमवता नसेल तर हे माझ्या काही कामाचं नाही, असं ती मुलगी त्या आईला म्हणाली. ओके. आणि शेतीवाला असं सुद्धा काही फायदा नाही, मला तर शेतीच येत नाही, मग काय फायदा त्या शेतीचा. ओके. तर असं बघ, घरदार नसले चालेल, शेती नसली चालेल, फक्त त्याच्यामध्ये कमावण्याची अक्कल आणि बल असायला पाहिजे. तर आईने तसं मुलगा बघितला आणि त्या मुलगीचं आता लग्न झालेलं आहे आणि ती सुखरूप आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसेल, ती मीच आहे. हा डांटाळा. ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.